आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। आधुनिक काळात जैन धर्माच्या तत्वाची गरज, युवा वक्त्या प्रज्ञा माळकर। आधुनिक काळातील वाढती हिंसा, पर्यावरणाचा ऱ्हास आणि अति उपभोगवादाच्या पार्श्वभूमीवर जैन धर्मातील अहिंसा, अपरिग्रह आणि अनेकांतवाद ही तत्वे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन युवा व्याख्यात्या कुमारी प्रज्ञा श्रीकांत माळकर यांनी केले। त्या मिरज येथील श्री शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरात भगवान महावीर जन्म कल्याणक दिनानिमित्त आयोजित आधुनिक काळात जैन धर्मातील तत्वज्ञानाची गरज या विषयावरील व्याख्यानात बोलत होत्या। यावेळी त्या म्हणाल्या की आजच्या युगात दहशतवाद, युद्ध आणि विविध प्रकारच्या हिंसाचारात वाढ होत आहे। अशा परिस्थितीत जैन धर्माचा अहिंसेचा सिद्धांत केवळ मानवापुरता मर्यादित नसून प्राणी आणि पर्यावरणाप्रतीही करुणा बाळगण्याचा संदेश देतो। त्यामुळे शांततापूर्ण आणि सुसंवादी समाज निर्मितीसाठी या तत्वांचा अवलंब करणे गरजेचे आहे। विचारसरणीतील मतभेदांमुळे समाजात निर्माण होणारे तणाव कमी करण्यासाठी अनेकांतवाद महत्त्वाची भूमिका बजावतो। सत्य ही एकांगी नसून विविध दृष्टिकोनातून पाहिले जाऊ शकते। ही भावना स्वीकारल्यास सहिष्णुता वाढून शांततापूर्ण सहअस्तित्व शक्य होते, असे त्यांनी सांगितले। कामाचा ताण, स्पर्धा आणि नैतिक ऱ्हासामुळे मानसिक समस्या वाढत आहेत। अशावेळी जैन धर्म आत्मसंयम, शाकाहार आणि नैतिक जीवनशैलीच्या माध्यमातून अंतर्गत शांतीचा मार्ग दाखवतो। जैन धर्माने तोडण्यापेक्षा जोडण्याला, विध्वंसापेक्षा नवनिर्मितीला आणि जातीभेदापेक्षा मानवतेला अधिक महत्त्व दिले आहे, असेही त्या म्हणाल्या। भगवान महावीरांनी दिलेला जगा आणि जगू द्या हा संदेश संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक ठरतो, असे नमूद करत त्यांनी जैन धर्मातील दानधर्म व करुणेच्या शिकवणीचे महत्त्व अधोरेखित केले। या कार्यक्रमात जैन समाजातील नवनिर्वाचित नगरसेविका सौ अपर्णा विवेक शेटे व नगरसेवक श्री निरंजन सुरेश रावटे यांचा भव्य सत्कार करण्यात आला। तसेच महापालिका प्रभाग क्रमांक 4च्या नगरसेविका सौ विद्या नलवडे आणि नगरसेवक मोहन वाटवे यांनाही शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आले। याशिवाय मिरजेतील ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट के.सी. दुधगावे आणि ॲडव्होकेट ऋषभ उदगावे यांना नुकताच प्राप्त झालेल्या समाजभूषण पुरस्काराबद्दल समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास मोठ्या संख्येने जैन समाजातील श्रावक श्राविका उपस्थित होते। जैन धर्म 5000 वर्ष झाली तरीही आजही अत्यंत दमदारपणे आपली वाटचाल करतोय। कारण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे रक्तपात, हेवेदावे, हिंसा या सगळ्यांना बाजूला सारून या जैन धर्मानं तोडण्यापेक्षा जोडण्याला, विध्वंसापेक्षा नवनिर्मितीला आणि हत्या करण्यापेक्षा, युद्ध करण्यापेक्षा माणूस जात, मानवता वाचवण्याला जास्त महत्त्व दिलेलं आहे। कारण फक्त एका ठराविक व्यक्ती समूहालाच नव्हे तर अवघ्या मानव जातीला दशधर्मांची शिकवण देणारा, ज्यामध्ये उत्तम क्षमा, आर्जव, उत्तम मार्ग, उत्तम सत्य, उत्तम शौच, उत्तम संयम, उत्तम तप, त्याग, अकिंचन्य आणि ब्रह्मचर्य अशा दशधर्मांची शिकवण आम्हाला हा जैन धर्म देतो। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।